नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण साडी जर तुम्हाला कमी पडत असेल, निर्या जर कमी होत असतील तर त्या साडीला ब्लाउज पीस कसा जोडायचा, तो अगदी जास्त जोडला तर डाव्या पायाच्या पाठीमागे तो दिसून येतो आणि खूप कमी जोडला तर निर्या पडत नाही। तर योग्य पद्धतीने साडीला ब्लाउज पीस कसा जोडायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, ही साडी आहे या क्लायंटची। आता या म्हणजे क्लायंटची तब्येतही हेवी आहे, ब्लाउजही उंचीला भरपूर आहे। हे बघा, ब्लाउज हा साईजला 44 साईजचा हा ब्लाउज आहे, उंचीही 16 इंच आहे आणि बाहीची लांबीही 11.5 इंच आहे। तर यासाठी मला साधारणतः ब्लाउज हा 1.25 मीटर काढावा लागला आहे, त्यामुळे साडी ही कमीच पडणार आहे। हे बघा, इथे साडी ही खूप सुंदर आहे, याचा पदर ही खूप सुंदर आहे आणि या साडीवरती दुसरा म्हणजे असा कॉटनचा वगैरे ब्लाउज छान दिसणार नाही। त्यामुळे आम्ही ठरवलं की यातूनच ब्लाउज पीस काढायचा, ब्लाउज शिवायचा आणि या साडीला ब्लाउज जोडायचा नेसत्या बाजूला। तर तो योग्य पद्धतीने कसा जोडायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे बघा, या साडीच्या कलरचाच मी हा 1 मीटर कपडा आणलेला आहे। तुमची जी पण कोणत्या कलरची साडी असेल त्या कलरचा 1 मीटर कपडा आणायचा। तर इथे बघा, आपण या साडीला मॅचिंग असा कपडा आणलेला आहे 1 मीटर। त्यानंतर आता या 1 मीटरचे म्हणजे 2 भाग करायचे। तर ते 2 भाग कसे करायचे बघा, काठ मी असं वरच्या बाजूला ठेवलेले आहेत। हे बघा, काठ या बाजूला तुम्हाला दिसत असतील, या बाजूला म्हणजे अशा पद्धतीने वर आणि खाली अशा पद्धतीने काठ आले पाहिजेत या कपड्याचे। अशा पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे आणि तिथून आपल्याला मधून असा हा ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे। आता हा ब्लाउज पीस आपल्याला एकाखाली एक जोडून घ्यायचा आहे, कारण हा साडीच्या उंचीला कमी पडत आहे। त्यामुळे आपण काय करायचं आहे, एकाखाली एक असं जोडून घ्यायचा आहे। आता बघा, आपण हा ब्लाउज पीस जोडून घेताना फोल्ड पद्धतीने जोडणार आहोत। तर फोल्ड पद्धतीने जोडण्यासाठी हे बघा, आपण फक्त असं एक बाजू दुमडलेली आहे आणि त्यावरून टिप मारून घेत आहोत। याने काय होतं की धागे दोरे निघत नाहीत अजिबात आणि फिनिशिंग टिप दिसते। आता एवढी अशी एका बाजून टिप मारून घेतली की कपडा असा ओपन करायचा आहे। हे बघा, असा पूर्ण ओपन करायचा आहे आणि त्यानंतर हे बघा, जिकडे शिलाई दिसते तिकडे ही टिप अशी पलटी करायची आहे। हे बघा, इकडे शिलाई दिसत आहे त्यावरतीच अशी आपल्याला ही हे बघा असं पलटी करायचं आहे। त्यामुळे आतूनही टिप दिसत नाही आणि बाहेरूनही टिप दिसत नाही। असं नखानी व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे खालच्या बाजूचं आणि त्यावरती अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची। अशी टिप मारल्याने उलट सुलट म्हणजे कोणत्याच बाजूला टिप दिसत नाही, अगदी परफेक्ट फिनिशिंग येतं। बघा, इथे आपली पूर्ण टिप मारून झालेली आहे। आता टिप मारून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते, आतील बाजूचंही टिप दिसत नाही आणि बाहेरच्या बाजूलाही अजिबात टिप दिसत नाही। इथे हे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि हे बघा, ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। कोणतीच बाजू ही कळत नाही की कोणती सरळ आहे आणि कोणती उलटी आहे। तर बघा, आता अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीस जोडून घेतला आणि हाच ब्लाउज पीस आता आपल्याला व्यवस्थित म्हणजे साडीला जोडून घ्यायचा आहे। आता इथे बघा, इथे काठ घेतलेला आहे वरच्या बाजूला। आपण इथे काठ घेतल्यामुळे आपल्याला टिप मारायची गरज नाहीये। तर इथे सुरुवातीला इथे साडीचे जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। हे नेसती बाजू आहे साडीची, इकडून आपल्याला ब्लाउज पीस जोडायचा आहे। आता हे बघा, साडीला ब्लाउज पीस जोडताना साडी ही आपण सरळ ठेवलेली आहे, म्हणजे सरळ बाजू ठेवलेली आहे आणि त्यावरती असा ब्लाउज पीस ठेवायचा आहे। आणि आता इथेही आपल्याला न दिसणारीच टिप मारायची आहे। हे बघा, फक्त असं एकावर एक ठेवलेलं आहे आणि असं फक्त दुमडं करून टिप मारायची। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, अगदी सावकाशपणे मी दाखवत आहे। इथे अशी 1/2 इंचाची व्यवस्थित टिप मारायची आहे।
इथे बघा टीप मारून झालेली आहे आणि ही खालची बाजू आहे, म्हणजे आपण फॉल लावतो ना ती बाजू आहे। त्यामुळे इथे बघा इथेही मी खालच्या बाजूला 1 इंच म्हणजे 1 वीत एवढा कपडा सोडत आहे, म्हणजे ते असं दुमडं करायचं आहे खालच्या बाजूला। ते नंतर पुढे तुम्हाला कळेलच, ते म्हणजे असं फॉल सारखं येणार आहे, म्हणजे खाली असा जडपणा येईल आपण एवढं असं दुमडलं खाली 1 वीत भर। तर त्यासाठी मी हे एवढं 1 वीत भर ठेवून असं कटिंग केलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते नंतर वरती फोल्ड करायचं आहे, म्हणजे फॉल सारखं होणार आहे आणि ते असं व्यवस्थित इथे टीप मारून घ्यायचे आहे, अस्तरवरती टीप मारून घ्यायची आहे। हे बघा आता आपल्याला इथे अगोदर फोल्ड पद्धतीची टीप मारायची आहे। तर इथे बघा शिलाई जी दिसते आहे त्या बाजूला ही अशी पट्टी दुमडायची आहे। त्यावरती असा नख मारायचा आहे, खालच्या बाजूने असं प्लेन झालं पाहिजे आणि त्यावरतीच मग आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। हे बघा असं फिनिशिंग सहित टीप मारून झालेली आहे। आतूनही टीप दिसत नाही, बाहेरूनही टीप दिसत नाही आणि हा ब्लाउज पीस अगदी परफेक्ट म्हणजे फिनिशिंग सहित इथे बसलेला आहे। आता इथे बघा खालच्या बाजूला जो हा कपडा होता तो असा फॉलच्या साईजचा आपल्याला असा दुमडून घ्यायचा आहे आणि त्यावरती सरळ टीप मारून घ्यायची आहे। म्हणजे काय होतं खालच्या बाजूला थोडासा जडपणा येतो आणि तिथून म्हणजे इथे जेवढा कपडा आहे ते सोडून आपल्याला फॉल लावायचा आहे। तर इथे त्यासाठी आपल्याला इथे आपण मी 1 इंच 1 वीतभर सोडून आपण अशा पद्धतीने दुमडा केलेला आहे, जेणेकरून तो फॉल सारखा दिसावा त्यासाठी। आणि इथे एक टीप मारून घेतली। इथे बघा आपली पूर्ण टीप मारून झालेली आहे, कुठेही असे धागे दोरे दिसत नाहीत, अगदी फिनिशिंग सहित टीप मारून झालेली आहे। आणि त्यानंतर हे बघा या बाजूला फक्त पिको करायचा आहे आणि इथून पुढे म्हणजे जिथून साडी आहे तिथून आता आपल्याला फॉल लावायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित साडी जर कमी पडत असेल तर ब्लाउज पीस जोडलेला आहे, तर तुम्ही ही स्ट्रिक वापरून व्यवस्थित म्हणजे असं ब्लाउज पीस जोडू शकता आणि साडी मोठी करू शकता। हे बघ बऱ्याचदा काय होतं साडी कमी पडते, निऱ्या व्यवस्थित येत नाही, त्यामुळे आपल्याला साडी घालता येत नाही अजिबात। तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरा। मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।